आपला 2 तासाचा सेशन होणार आहे बरं का आता 10 ते 12. हॅलो. ओके सर. Yes, sir. आज आपण पंप्स म्हणजे काय समजून घेणार आहोत. सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप अँड डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. 2 types of pumps we will understand today and along with classification and basics of pumps. ठीक आहे. Okay, sir. Let us start. Yes, sir. हॅलो सर. हा हॅलो. 10 ते 12 सेशन आहे, मग एक नंतरचे लेक्चर होणार आहेत का? होणार की हो. बाकीचं होणार की तुमचं जे काय आपलं 10 ते 12 म्हणजे 2 सेशन असतात बरोबर तुमचे जेवणाच्या आधीचे. हो. ते दोन्ही Yes, sir. हा ते दोन्ही सेशन्स मीच घेणार आहे, तर त्याच्यामुळे मीटिंग संपल्यानंतर लगेच जॉईन व्हा. ओके. Okay, sir. हा Okay, sir. आपण डायरेक्ट Okay, sir. 12 ते 1 असा ब्रेक घेऊयात. चालतंय का? आत्ताची मीटिंग तर का सर? काय म्हणताय की मला आवाज येत नाही. आत्ताची मीटिंग संपल्यानंतर का? हा आत्ताची 45 ते 40 मिनिटाला संपते मीटिंग बरोबर. हा हा. लगेच जॉईन व्हा. ठीक आहे. मला वाटतं आपल्याला 2 तासामध्ये किती वेळा जॉईन व्हायला लागेल? 2 वेळा व्हायला लागेल सर. 2 वेळा का 3 वेळा? 3 वेळा. 2 वेळा. 3 वेळा लागतो सर. मला वाटतं 2 वेळा जॉईन व्हायला लागेल, म्हणजे तिसऱ्या वेळेस ते संपून जाईल आपला बरोबर का? हा सर बरोबर आहे, संपून विचार जाईल. करा, विचार करा. ऍज अन इंजिनियर यू शुड थिंक. ओके. सर 2 वेळाच लागेल. बरोबर. 2 वेळा आत्ता एकदा बंद होईल, परत एकदा बंद होईल आणि आपले 3 स्लॉट्स होतील बरोबर. विचार करा नंतर. चालू करूया आपण. Once again I am repeating student those who Yes, sir. येस सर. have roll numbers in the chat. ठीक आहे. So yesterday we have seen power producing and power consuming devices and systems. बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. Okay. So today we will understand what is meant by pumps. Okay, basic idea. This is the device we are calling it as power consuming device, where power will be consumed. And if you will consider initially what will happen, electrical energy will be converted into mechanical energy, and further mechanical energy will be converted into hydraulic energy. So let us understand what is meant by hydraulic energy. So hydraulic energy is nothing but potential energy, we can call it in another लँग्वेज. बघा इकडे आपण काय करतोय, एका सर्टन खालच्या लेवलला असलेलं लिक्विड जे काही आहे ते वरच्या लेवलला आणण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल बोरवेल किंवा विहिरी मधलं जे काही पाणी असेल ते पाणी आपण लिफ्ट करून आपल्या घरामध्ये राहतो त्या घराच्या वरती आपल्या छताच्या वरती टाकी असते, त्या टाकीमध्ये आपण पाणी नेतो बरोबर का? हॅलो. येस सर. आणि जे काही पाणी आपण उंचावरती साठवून ठेवतो, त्या उंचावरती साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये कुठली एनर्जी असेल तर हायड्रॉलिक एनर्जी असं म्हणूया आपण त्याला. दुसऱ्या भाषेत त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी पण असं म्हणू शकतो बरोबर. Yes, sir. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच त्याला कसं जर मॅथमॅटिकली जर रिप्रेझेंट करायचं झालं तर mgh, where m is mass, g is acceleration due to gravity and h is the height. किती हाईटनी वर ठेवला तो ऑब्जेक्ट त्याला आपण पोटेन्शियल, त्या ऑब्जेक्ट मध्ये पोटेन्शियल एनर्जी असते असं म्हणतो आपण बरोबर का? Yes, sir. 12वी मध्ये शिकलो एखादा ऑब्जेक्ट जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट काही अंतरावरती उंचीवरती जर ठेवला तर त्या ऑब्जेक्ट मध्ये पोटेन्शियल एनर्जी साठवून ठेवली जाते. ती पोटेन्शियल एनर्जी मॅथमॅटिकली इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट इट. P is equal to potential energy PE म्हणू आपण त्याला. PE is equal to mgh, where m is mass, g is acceleration due to gravity and h is the height. तो ऑब्जेक्ट उंचीवरती ठेवला ते म्हणजे हाईट. सो mgh
हा जो काही गुणाकार आहे, हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्याला पोटेन्शियल एनर्जी देतो. तर ह्या पोटेन्शियल एनर्जीला इन द फॉर्म ऑफ लिक्विड वी आर नॉट कॉलिंग इट एज पोटेन्शियल एनर्जी. इन्स्टेड ऑफ पोटेन्शियल एनर्जी वी विल बी कॉलिंग इट एज प्रेशर एनर्जी और हायड्रॉलिक एनर्जी. काय अडचण? नो सर. Initially what is happening in case of pump, okay, electrical energy will be converted into mechanical energy, and further mechanical energy will be converted into hydraulic energy. Another word for this hydraulic energy is pressure energy or potential energy. अशा प्रकारे हा पंप जो काही मेकॅनिकल डिव्हाइस आहे, हा मेकॅनिकल डिव्हाइस आपल्याला एनर्जीचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपण वापरणार आहोत, जिकडे वर्किंग सबस्टन्स जर बघितला तर तो लिक्विड असणार. हॅलो, येते का लक्षात? येस सर. हा, वर्किंग सबस्टन्स म्हणजे आतमध्ये सबस्टन्स कुठला वापरला जाईल तर तो लिक्विड असा वापरला जाईल. म्हणजे लिक्विडला लिफ्ट करण्यासाठी. इथे आपण थोडस मराठीत बघून नंतर लिहून घेऊया, ठीक आहे. Liquid if you want to lift, okay, from lower level to higher level, or if you want to transfer liquid from one place to another place, in such cases pump is used, okay, which is mechanical device. हे मेकॅनिकल डिव्हाइस आपण वापरणार आहोत. काय अडचण? नो सर. नो सर. व्हेरी गुड. लेट अस राईट. खालती लिहा ना, डेफिनेशन म्हणा, पंप्स डॅश डेफिनेशन. फास्ट लिहा. Pump is a mechanical device. Pump is a mechanical device. Pump is a mechanical device which is used to lift म्हणजे उचलणे, ठीक आहे. which is used to lift, 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 or convey. तर हा शब्द तुमच्या लक्षात नाही राहिला तर ट्रान्सफर म्हणा, ठीक आहे. convey the liquid from one place to another place. Pump is a mechanical device which is used to lift or convey the liquid from one place to another place. हा, डेफिनेशन बद्दल काय अडचण? नो सर. नो सर. नॉर्मली आपण मोटर असा शब्द वापरतो बरं का, तर तो मोटर असा शब्द न वापरता ऍक्च्युअली when you are lifting liquid, okay, from lower level to higher level, in such cases whatever device we will be using, that mechanical device is called as pump. त्याला आपण पंप असं म्हणणार आहोत. ऍक्च्युअली मोटर असा शब्द प्रचलित आहे. आपण मोटर असा शब्द वापरतो. मोटर चालू केली कशासाठी तर पाणी भरण्यासाठी, टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी. पण ऍक्च्युअली ते मोटर शब्द न वापरता त्याला शब्द ऍक्च्युअल मेकॅनिकल शब्द काय आहे तर तो पंप असा आहे. ठीक आहे. येस सर. ओके. नाव नेक्स्ट लाईन यू राईट. पंप इज power absorbing device. Pump is power absorbing device. Absorbing ब्रॅकेट मध्ये कंझ्युमिंग असा शब्द लिहिला तरी चालेल. पॉवर कंझ्युमिंग डिव्हाइस. पंप इज पॉवर absorbing or power consuming device. Pump is power absorbing or power consuming device. Next line. Initially सुरुवातीला, ठीक आहे. Initially electrical energy will be converted into mechanical energy. Initially electrical energy will be converted into mechanical energy, and further पुढे जाऊन, ठीक आहे, and further mechanical energy is converted into
hydraulic energy, and further mechanical energy is converted into hydraulic energy. Next line. Hydraulic energy is also considered as pressure energy or potential energy. Hydraulic energy is also considered as pressure energy or potential energy. काय अडचण? No, sir. हा, आता मी Sir, pressure energy or pressure energy or potential energy. Hydraulic energy is also considered as pressure energy or potential energy. Hello, have you written? yes, sir. Okay. Yes, sir. Now I'm reading. Okay, point number 2. Let us understand what is this. Okay, pumping means adding pressure energy to the liquid to move it from one place to another place. Now from this second point we can understand pumping is the process. Okay, in this process what happens? Actually we are adding, what we are adding? Pressure energy we are adding to the liquid. एखाद्या लिक्विड वरती आपण प्रेशर एनर्जी ऍड करतो. ह्या प्रेशर एनर्जी ऍड करण्याच्या लिक्विड वरती, ठीक आहे, लिक्विड वरती प्रेशर एनर्जी ऍड करण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतोय तर पंपिंग असं म्हणतोय. आणि ते सगळं कोण करतोय तर पंप हे मेकॅनिकल डिव्हाइस करतो. आणि ते प्रेशर एनर्जी ऍड केल्यामुळे ऍक्च्युली काय होतं तर लिक्विड मूव्ह होतं, ठीक आहे, फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. लिक्विड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होण्यासाठी व्हॉट इज रिक्वायर्ड? वी नीड टू ऍड प्रेशर एनर्जी ऑन द लिक्विड अँड दिस इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ, ठीक आहे, मेकॅनिकल डिव्हाइस अँड दॅट मेकॅनिकल डिव्हाइस इज कॉल्ड ॲज पंप. अँड दिस प्रोसेस ऑफ ऍडिंग प्रेशर एनर्जी टू द लिक्विड इज कॉल्ड ॲज पंपिंग. काय अडचण? No, sir. No, sir. लिहा ना, फास्ट लिहा ना. नेक्स्ट लाईन. पंपिंग मीन्स, पंपिंग आहे असं लिहा, फास्ट लिहा ना. पंपिंग मीन्स adding pressure energy to the liquid to move it from one place to another. Pumping means adding pressure energy to the liquid to move it from one place to another. Any doubt for point number 2? Hello, what is meant by pumping? कोण सांगेल शॉर्ट मध्ये? पंपिंग म्हणजे काय? सगळ्यांनी लिहिला का तो पॉइंट नंबर 2 लिहिला का? Adding pressure energy to the liquid for move it from one place to other. So yes, you are right. Okay, pumping is the process where what we'll be doing, we are adding the pressure energy to the liquid, and this pressure energy we are adding to the liquid to move, okay, liquid from one place to another place, and this process is called as pumping. And this process we can perform, we can do it, okay, with the help of mechanical device, and that mechanical device is called as pump. Now I am reading third point. Let us understand what is this third point. This is done. This is म्हणजे काय तर ही पंपिंग प्रोसेस. ओके, पंपिंग प्रोसेस इज डन बाय मीन्स ऑफ, मग ते पंप मध्ये कुठले कुठले पार्ट्स येतात, ठीक आहे, पिस्टन येतो तिकडे, प्लंजर, इम्पेलर, प्रोपेलर, गिअर्स अँड स्क्रूज. सो दीज आर दी मेकॅनिकल एलिमेंट्स विच आर बेसिकली दी एलिमेंट्स ऑफ ए पंप. समजतं का? हॅलो, आता ही थोडीशी नावं थोडीशी Yes, sir. तुम्हाला आय कॅन अंडरस्टँड.
पण जर कोणी तिकडे विचारलं ना व्हॉट आर दी बेसिक एलिमेंट्स ऑफ दी पंप, असा जर कोणी क्वेश्चन विचारला तर पंपचे बेसिक एलिमेंट जर कोणी विचारले तर आपल्याला सांगता यायला पाहिजेत. पिस्टन, प्लंजर, इम्पेलर, प्रोपेलर, गिअर्स अँड स्क्रूज, दीज आर दी बेसिक मेकॅनिकल एलिमेंट्स ऑफ दी पंप. काय अडचण? नो No, सर. sir. हा, लिहा तिकडे आहे ना, खालती लिहा. वेगळ्या भाषेत लिहितोय आपण, काही ठिकाणी वेगळी भाषा थोडी वापरतोय समजण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी. खालती लिहा पॉइंट नवीन. बेसिक एलिमेंट्स ऑफ द पंप आर, बेसिक एलिमेंट्स ऑफ द पंप आर, बेसिक एलिमेंट्स ऑफ द पंप आर, पिस्टन, कॉमा प्लंजर, स्पेलिंग बघून लिहा तिकडे. पिस्टन, कॉमा प्लंजर, कॉमा इम्पेलर, कॉमा प्रोपेलर्स, कॉमा गिअर्स अँड स्क्रूज. Basic elements of the pump are piston, comma plunger, comma impeller, comma propeller, comma gears and screws. ETC म्हणजे काय, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. शॉर्ट मध्ये कळलं का व्हॉट इज मीन बाय पंप? हॅलो. Yes, sir. आता खाली लिहा ना ऍप्लिकेशन्स ऑफ पंप. फास्ट लिहा ना ऍप्लिकेशन्स ऑफ पंप. लेट अस अंडरस्टँड ऍप्लिकेशन्स वन बाय वन. मी पहिलं वाचतो, आपण समजून घेऊ, लगेच लिहून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. लिहिलं का? हेडिंग लिहिलं का? ऍप्लिकेशन्स ऑफ पंप. Yes, sir. हा हो सर. हा. टू पंप म्हणजे काय? टू लिफ्ट ऑर टू कन्वे ओके लिक्विड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. टू पंप वॉटर फ्रॉम सोर्स टू फील्ड फॉर ऍग्रिकल्चरल अँड इरिगेशन पर्पज. काय सांगणार पहिलं ऍप्लिकेशन पंपचं? सांगा. कशासाठी वापरणार आपण पंप? To pump water from source to fields for agriculture and irrigation purpose. हा म्हणजे काय? सोर्स म्हणजे काय म्हणणार इकडे? स्त्रोत. हा म्हणजे कुठले कुठले आहेत ते सोर्सेस? वॉटरचे सोर्सेस अं, विहीर, नदी, बोर. करेक्ट. विहीर असेल, नदी असेल, तलाव असेल किंवा तळं असेल, बघा ना, लेक असेल, पॉन्ड असेल, रिव्हर असेल किंवा वेल असेल. दीज आर दी वॉटर सोर्सेस. ठीक आहे. ह्याला आपण वॉटर सोर्सेस असं म्हणूया. तर आपण काय करणार आहे, पंपचं पहिलं ऍप्लिकेशन काय आहे, तर ह्या वॉटर सोर्सेस जे काही वॉटर सोर्सेस आहेत त्या वॉटर सोर्सेस पासून आपलं जे काय फील्ड्स असेल किंवा त्याला काय म्हणणार बघा, फार्म म्हणू आपण किंवा फील्ड्स म्हणू, जिकडे ऍग्रिकल्चरल आणि इरिगेशन पर्पजेस साठी आपण वॉटर वापरणार. आणि हे सगळं कशा थ्रू करणार, तर हे पंप थ्रू करणार. दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ पंप. काय अडचण पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये? No, sir. No, sir. लिहून घ्या. काय असेल? टू पंप वॉटर फ्रॉम सोर्सेस. फक्त आपण थोडंसं ऍड करूया. टू पंप वॉटर फ्रॉम सोर्सेस, ब्रॅकेट मध्ये लिहा ना, सोर्सेस कुठले कुठले? रिव्हर, लेक, LAKE लेक, कॉमा वेल, WELL, रिव्हर, लेक, वेल, ब्रॅकेट कम्प्लीट. टू पंप वॉटर फ्रॉम सोर्सेस आणि ब्रॅकेट मध्ये सोर्सेस, नंतर ब्रॅकेट कम्प्लीट. टू फील्ड्स, टू फील्ड्स, टू फील्ड्स म्हणजे शेत आपलं. ठीक आहे. फार्म पण म्हणू शकेल आपण. टू फार्म, टू फार्म्स म्हणा ना, टू फार्म्स ऑर टू फील्ड्स फॉर कशासाठी? फॉर ऍग्रिकल्चरल अँड इरिगेशन पर्पज. मला वाटतं इरिगेशनला पाटबंधारे असं काहीतरी शब्द मराठीत आहे, बरोबर का? हॅलो. सिंचन. हाँ, sir. हा सिंचन. ठीक आहे. सिंचन, सिंचनासाठी किंवा शेतीविषयक कामांसाठी पण लागेल वॉटर, म्हणून इथं ऍग्रिकल्चरल अँड इरिगेशन. ठीक आहे. सिंचन त्यांनी शब्द वापरला बघा ना, सिंचन ह्या पर्पजेस साठी. सो दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन. हॅव यू अंडरस्टूड फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ पंप? हॅलो.
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now, second application I'm reading in the petroleum installation to pump oil. कोण सांगेल ह्याचा अर्थ? आपल्या गाडीमधलं पेट्रोल संपल्यानंतर आपण कुठे जातो? पेट्रोल पंपावर जातो, बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. तिकडे पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तर तिकडे काय असतो? पंप असतो तो, ठीक आहे. त्या पंपा थ्रू आपल्याला काय होतंय, आपल्याला पेट्रोल आपल्या गाडीमध्ये भरलं जातं. म्हणजे जिकडे जिकडे पेट्रोल जर जिकडे आपल्याला भरायचं असेल, ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ पंप इट इज पॉसिबल. हे शॉर्ट मध्ये सेकंड पॉइंट लिहा आहे, मी सांगतो तिकडे सोप्या भाषेत. पेट्रोल कसं म्हणणार बघा, इन पेट्रोलियम इंडस्ट्री असं म्हणा, इन पेट्रोलियम इंडस्ट्री comma to pump fuels, इंधन म्हणू आपण, ठीक आहे, fuels such as petrol and diesel. In petroleum industries, comma, to pump fuels such as petrol and diesel. Okay? लिहिलं का? Okay, sir. Now see here, actually this chapter is not in our syllabus, okay, power plants, but we have, okay, one particular lab for this. Let us try to understand. See here, steam and diesel power plant. Let us understand what is meant by steam and diesel power plant. See here, power plant means what? Power we are producing. Okay, power plant is the industry where what we'll be doing, we are producing power. Now that power we can produce with the help of steam or with the help of diesel. So steam and diesel, these are the working substances with which, if suppose you are producing power in the industry, so such industries are called as steam power plant or diesel power plant. म्हणजे स्टीम म्हणजे काय बघा ना, पाण्याची वाफ, ठीक आहे, पाण्याची वाफला आपण स्टीम असं म्हणतो. ह्या स्टीमचा वापर करून पण मी पॉवर प्रोड्यूस करू शकतो, किंवा डिझेल हे फ्युएल वापरून पण मी पॉवर प्रोड्यूस करू शकतो. डिझेल वापरून पॉवर प्रोड्यूस करणे ही जी काही प्रोसेस आहे त्याला जनरेटर असं म्हणतो आपण. जनरेटर बघितले का सगळ्यांनी? तिकडे डिझेल किंवा पेट्रोल वरती चालतात, तर ते मोस्टली डिझेल वरती चालतात असं आपण समजू, ठीक आहे. डिझेल वरती चालणारे जनरेटर जर बघितले तिकडे, तर डिझेल त्याच्यामध्ये टाकलं जातं, ते जनरेटर चालू केलं जातं, आणि जिकडे डिझेल ही एनर्जी जी काही आहे, ठीक आहे, थर्मल एनर्जी ऑफ डिझेल, इट विल बी युटिलाइज्ड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. बरोबर का? हॅलो. Yes, sir. So diesel, with the help of diesel also we can produce electricity. With the help of steam also we can produce electricity. And when with the help of steam we are producing electricity, and if it is happening in particular plant or industry, it is called as steam power plant. त्याला आपण steam power plant असं म्हणू. आणि जर डिझेल थ्रू जर आपण इलेक्ट्रिसिटी जर प्रोड्यूस करत असेल, तर वी विल बी कॉलिंग इट ॲज डिझेल पॉवर प्लांट. सो इन स्टीम अँड डिझेल पॉवर प्लांट्स वी नीड टू सर्क्युलेट, ठीक आहे, आपल्याला पाणी फिरवायला लागते तिकडे आतमध्ये, ठीक आहे. सो वी नीड टू सर्क्युलेट दी वॉटर अँड कुलिंग वॉटर रिस्पेक्टिव्हली. तर हे पाणी आपल्याला, आता स्टीम जर असेल तर स्टीम साठी आपल्याला पाणी वापरायला लागणार, बरोबर? हॅलो, येतं का लक्षात? Yes, sir. थोडक्यात दोन्हीमध्ये पण काय बघा ना, स्टीम पॉवर प्लांट जरी कन्सिडर केला किंवा डिझेल पॉवर प्लांट जरी कन्सिडर केला, इन बोथ केसेस व्हॉट विल बी डुईंग, वी आर युजिंग, ओके, वॉटर, अँड दॅट वॉटर we are heating that water, we are boiling that water. After boiling of water, what happens? Steam is generated, and that steam we are utilizing to rotate the turbine. And as we are rotating the turbine, so because of which what will happen, electricity will be generated in this case, in this way, okay, in this way we can produce power.
And to produce power also, what is required? Pumps are required, because with the help of pump we can circulate feed water असं म्हणू आपण इकडे. फीड वॉटर म्हणजे भरलेलं जे काही पाणी आहे. फीडिंग म्हणजे काय? फीडिंग इज द प्रोसेस वेअर व्हॉट विल बी डुईंग, वी आर फीडिंग, भरतो आपण, ठीक आहे, वॉटर भरतो. मग हे वॉटर कुठं भरलं जाणार? तर ह्या स्टीम पॉवर प्लांट आणि डिझेल पॉवर प्लांट मध्ये वॉटर भरलं जाणार, आणि ते भरण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? पंप लागणार आहे. पंपाने आपण ते भरू शकणार, ठीक आहे. And if you want to circulate cooling water also, because most of the times what happen, there will be large amount of thermal energy generated in case of steam power plant and in diesel power plant. To reduce, okay, to reduce temperature, many times what is required? Cooling water is also required, and that cooling water also we are circulating through steam power plant and diesel power plant with the help of pump. समजलं का? थर्ड पॉइंट. हॅलो, Yes, sir. लेट अस राईट इन शॉर्ट. खालच्या लाईनला, नवीन लाईनला लिहा तिकडे. लास्ट 10 मिनिट्स फास्ट लाईन. सर हा, हॅलो. हॅलो सर, स्टीम पासून आणि डिझेल पासून इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते? हा, ते आपण इन जनरल बघूया पुढे, बरं का. आता फक्त तुम्ही समजून घ्या. टर्बाईन ज्यावेळेस चॅप्टर चालू होईल, आपला टॉपिक ह्यातला, ठीक आहे, पंप, कॉम्प्रेसर आणि टर्बाईन. टर्बाईन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मी सांगेन डिटेलमध्ये. ओके सर. कारण की टर्बाईन हे असं मेकॅनिकल डिव्हाइस आहे. आता थोडस इमॅजिन करा, ठीक आहे. आता आपल्याला दाखवता नाही येणार, किंवा जर मी फास्ट गेलो पुढे. स्क्रीन दिसते का? हॅलो. येस सर. Yes, sir. टर्बाईन थोडस उघडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. यू कॅन इमॅजिन. कॉम्प्रेसर, मला वाटतं हा टर्बाईन चालू झाला, ठीक आहे. हा, दिसतं का? हे डायग्राम दिसली का? हॅलो, दिस इज टर्बाईन. हॅलो. येस सर. Yes, sir. This is the rod. This is the rod. Okay, this rod basically what they will be doing. This rod we are keeping in the in electromagnetic field. Imagine करा, ह्या रॉडच्या भोवती कसलं फील्ड आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. And if this rod is having rotary motion, and this rotary motion, रॉडला कसली मोशन आहे? रोटरी मोशन आहे. And this particular iron rod we are putting in the electromagnetic field, because of which what will happen? EMF is induced. EMF is induced, and as EMF is induced, because of which electricity is generated. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आता हा जर वॉटर टर्बाईन कन्सिडर केला, तर धरणातून आलेलं पाणी ते इथे पडणार, असं पडणार. इमॅजिन करा ना, धरणातून आलेलं पाणी ह्या ब्लेड्स वरती पडणार. दीज आर दी ब्लेड्स ऑफ द टर्बाईन. And turbine is the device where if you will consider its construction, there will be one rotary disc, and at its periphery number of blades, डबल कप शेप्ड ब्लेड्स. म्हणजे हे कप, हे पहिला कप असा इमॅजिन करा, हा दुसरा कप इमॅजिन करा. सो डबल कप शेप्ड ब्लेड्स आर अटॅच्ड ऍट इट्स पेरिफेरी. हे जे काही आहे ना, सर्क्युलर डिस्क ऍट इट्स पेरिफेरी, डबल कप शेप्ड ब्लेड्स आर अटॅच्ड. समजतंय का हे? हॅलो. येस सर. Yes, sir. Yes, sir. धरणातून आलेलं पाणी जे काय आहे ते ह्याच्यावरती पडणार, आणि ते पाणी पडताना त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार. यू कॅन इमॅजिन. ओके, धरणातून आलेलं पाणी हे त्याच्यामध्ये पोटेन्शियल, धरणात साठवलेल्या पाण्यामध्ये कसली एनर्जी असणार? पोटेन्शियल एनर्जी. त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन जे काही आहे ते कायनेटिक एनर्जी मध्ये होणार, आणि ते वॉटर, ते लिक्विड ह्याच्यावरती पडणार, ह्या डबल कप शेप्ड ब्लेड वरती पडणार. त्याच्यामुळे ही जी काही ही जी काही डिस्क आहे, ओके, टर्बाईनची, ही फिरणार. ओके, रोटरी मोशन मिळणार, अशा प्रकारे जोरात फिरणार ते. हॅलो. Yes, sir. Yes, sir. And this rotary disc is attached on or mounted on this rod. Okay, iron rod म्हणा, iron rod. And this rod we are keeping, or we are putting it across, okay, across the इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये हा रॉड असतो, आणि जर हा फिरत असेल तर आपण, मला वाटतं तुम्ही शिकला आहे तिकडे, असं झाल्यामुळे काय होतं?
तिकडे ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ कसला फोर्स? Electromagnetic force. व्हेरी गुड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. दॅट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आपण ईएमएफ असं म्हणतो. दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज इंड्यूस्ड ऑर जनरेटेड अँड लॅटर ऑन this will be directly, it will be connected with the wires and towers, and because of which इकडे ट्रान्सफॉर्मर असेल, मग बाकीचा परत इलेक्ट्रिकल पार्ट आहे, which is actually I cannot explain it, but you can imagine. हॅलो, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना थोडंसं ते पुढचं समजून घ्यायला लागेल. येतं का लक्षात? Yes, sir. Yes, sir. हे जे काही टर्बाईन आहे, ह्याला टर्बाईन असं म्हणतात. ठीक आहे. हे जे काही टर्बाईन आहे, हे टर्बाईन फिरवण्यासाठी स्टीम पण वापरू शकतो आपण, किंवा डायरेक्ट वॉटर पण वापरू शकेल. मग जर स्टीम वापरली तर स्टीमनी पण हे टर्बाईन फिरवता येतं. जर तुम्ही प्रेशर कुकर बघितला तर त्या प्रेशर कुकर मध्ये काय असतं, पाण्याची स्टीम असते, आणि त्या पाण्याच्या स्टीम वरती भात असेल, आपलं डाळ असेल, किंवा जे काही फूड असेल ते आपलं शिजतं आतमध्ये. बरोबर का? हॅलो. येस सर. Yes, sir. म्हणजे त्या स्टीम मध्ये एनर्जी असते. ती एनर्जी जर आपण इकडे हे टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली तर त्याला स्टीम पॉवर प्लांट असं म्हणू आपण. ते म्हणजे स्टीम द्वारे आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी वी आर जनरेटिंग. आलं का लक्षात? Yes, sir. Yes. तर थोडस बघा आहे ना, आपण थोडस पुढे गेलो इकडे. हे मला वाटतं लास्ट 4 मिनिट्स आहेत. आपण कुठपर्यंत आलतो? ऍप्लिकेशन्स. मला वाटतं थर्ड पॉइंट आपण लिहून घ्यायचा. ठीक आहे का? लिहिला तुम्ही? हॅलो. नाही सर, लिहायचं. नाही, sir. नाही सर, लिहायला नाही अजून. ठीक आहे, लिहा ना. शॉर्ट मध्ये सांगू आपण तिकडे. टू सर्क्युलेट इथे शब्द आहे ना, टू सर्क्युलेट feed water and cooling water. To circulate feed water and cooling water. कूलिंग वॉटर म्हणजे थंड पाणी. फीड वॉटर म्हणजे त्या स्टीम पॉवर प्लांट किंवा डिझेल पॉवर प्लांट मध्ये भरलं गेलेलं पाणी. ठीक आहे. फीडिंग पण त्याला प्रोसेस म्हणतो आपण. फीड हा शब्द कसा आला बघा. जर मुलगा लहान असेल तर आई मुलाला भरवते, बरोबर का? तर भरवणे जो शब्द आहे फीडिंग म्हणतो आपण त्याला. मग काय लिहिलं तुम्ही तिकडे? टू सर्क्युलेट फीड वॉटर अँड कूलिंग वॉटर विथ द हेल्प ऑफ पंप. हे कशाद्वारे करणार आहे? तर विथ द हेल्प ऑफ पंप. आणि कुठे? इन स्टीम अँड डिझेल पॉवर प्लांट. टू सर्क्युलेट फीड वॉटर अँड कूलिंग वॉटर with the help of pump in steam and diesel power plant. लिहिलं का? हॅलो. येस सर. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, ठीक आहे, हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम्स. Now, what do you mean by hydraulic control system? Its best example, if you want to understand what is mean by hydraulic control system, so its example is JCB किंवा त्याला अर्थ मूव्हर असं म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. हॅलो. अर्थ मूव्हर बघितले का तिकडे? Yes, sir. अर्थ मूव्हरचं एक एक्झाम्पल म्हणजे JCB. जिकडे जमीन वगैरे खणण्यासाठी वापरली जाते ती मशीन असते ती, बरोबर? हॅलो. येस सर. Yes, sir. त्याला अर्थ मूव्हर असं म्हणू आपण. मग ते तुम्ही ऑब्झर्व केलं का बघा ना, काही वेळेस ते मशीन उचललं जात आहे. अख्खच्या अख्खं मशीन उचललं जातं. समजा ते चिखलामध्ये वगैरे अडकलं तिकडे, तर अख्खच्या अख्खं मशीन उचललं जातं. तर ते मशीन उचललं जातं तर त्याच्यामध्ये काय असतात? हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम्स असते. ठीक आहे. म्हणजे तिथे ऑइल वापरलं जातं. ऑइल पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट असते. बिकॉज ऑफ विच व्हॉट विल हॅपन, ती मशीन पूर्णपणे उचलली जाते. तर हे सगळं कशाद्वारे शक्य आहे? तर हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम द्वारे शक्य आहे. हॅलो.
Yes, Yes, sir. sir. न्यूमॅटिक ब्रेक्स ऐकलं का? ते न्यूमॅटिक एक्झाम्पल झालं. ठीक आहे, आपण हायड्रोलिक फक्त कन्सिडर करू. न्यूमॅटिक जे काही आहे ते ऍप्लिकेशन कॉम्प्रेसरला लागू पडेल. येस सर. हा, काय सांगत होतो बघा सर, हायड्रॉलिक ऑइल वापरलं जाणार तिकडे, आणि ते ऑइल म्हणजे लिक्विड आहे. ठीक आहे, त्या लिक्विडला हायड्रॉलिक एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी किंवा प्रेशर एनर्जी देण्यासाठी आपल्याला परत एकदा काय वापरायला लागणार आहे? पंप वापरायला लागणार आहे. समजलं का हे? हॅलो, Yes, sir. येस सर. तर लिहूया Yes, sir. पॉइंट शॉर्ट मध्ये लिहूया. खालती लिहा, इन अर्थ मूवर, अर्थ EARTH, अर्थ मूवर MOVER, ब्रॅकेट मध्ये एक एक्झाम्पल लिहा, JCB. इन अर्थ मूवर, इन द राउंड ब्रॅकेट JCB, राउंड ब्रॅकेट कंप्लीट. Pumps are used in earth mover or in JCB. Pumps, कॉमा करा तिकडे. ठीक आहे, pumps are used to control movements of the हालचाली. ठीक आहे, MOVE movements. Hello, sir. हा, हॅलो, हॅलो सर. Sir, can you repeat the sentence, sir? पुन्हा एकदा सांगता का? हा, काय काय लिहिलं तुम्ही? लिहिला, sir. Pointच नाही लिहिला. Meeting Pumps join are झाली. used to control movements of the. हा, सुरुवात कशी केली? इन अर्थ मूवर, इन द राउंड ब्रॅकेट JCB, राउंड ब्रॅकेट कंप्लीट, कॉमा, pumps are used to control, कशासाठी आहे? टू कंट्रोल movements, MOVEMENTS, movements of different parts of earth mover लिहिलं का? येस Yes, सर. कोण वाचेल एकदा? In earth mover, in round bracket JCB, pumps are used to control movements of the different part of earth mover. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याच्याच ब्रॅकेट मध्ये लिहा की ह्यालाच काय म्हणतोय आपण? हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम. ब्रॅकेट शेवट आहे ना, शेवट ब्रॅकेट मध्ये लिहा हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम. त्यालाच आपण हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम असं म्हणूया. ओके, येस सर. हा, चला आहे ना, पुढचा पॉइंट, पंपिंग ऑफ वॉटर इन द बिल्डिंग्स. काय अर्थ लावणार सांगा आधी? पंपिंग वॉटर इन द बिल्डिंग्स. आता मोठी 7 मजली 8 मजली बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंगच्या आतमध्ये लोकांना पाणी वापरायला लागेल, बरोबर? ते पाणी वापरण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायला लागणार आपल्याला? वॉटर जे काय आहे, ठीक आहे, ते पंप करून वरच्या टाकीमध्ये सोडायला लागेल, बरोबर का? हॅलो, Yes, येस sir. सर. तर तो अर्थ घ्यायचा इकडे, पंपिंग ऑफ वॉटर इन द बिल्डिंग्स. Pumping of water in the buildings means what? We are lifting water from lower level to, and that water we are transferring into the water tank which is present at the top of the building. आपल्या बिल्डिंगच्या टॉपला जे काही वॉटर टँक आहे, त्या वॉटर टँक मध्ये आपल्याला ते लिक्विड म्हणजे जे काही आपलं वॉटर आहे, ठीक आहे, ते
पंप करून तिकडे नेण्यासाठी आपल्याला काय करणार आहे, पंप वापरायला लागेल. आला का लक्षात हा पॉइंट? हॅलो, Yes. खालती लिहा ना, शॉर्ट मध्ये लिहा. इन कसं म्हणणार बघा ना, टू लिफ्ट असं लिहा ना, टू लिफ्ट, LIFT, टू लिफ्ट वॉटर म्हणा, टू लिफ्ट वॉटर फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल, टू लिफ्ट वॉटर फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल. हायर लेवलच्या नंतर ब्रॅकेट मध्ये म्हणा आहे ना, वॉटर टँक. टू लिफ्ट वॉटर फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल. हायर लेवलच्या नंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये म्हणा, ते हायर लेवल म्हणजे काय तर वॉटर टँक. राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट. परत एकदा वाक्य काय झालं बघा ना, टू लिफ्ट वॉटर फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल इन केस ऑफ बिल्डिंग्स, असं म्हणा पुढे, इन केस ऑफ बिल्डिंग्स, इमारतींमध्ये, इन केस ऑफ बिल्डिंग्स. लिहिलं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. who will read it fast? To lift lift water from lower level to higher level, that is water tank in the case of buildings. हायर लेवल, LEVEL, लेवल. Yes, sir. आम्हाला लेबर सारखं ऐकू आलं, ठीक आहे, लेवल. येस सर. हा, ठीक आहे. लास्ट पॉइंट, ठीक आहे. फायर फायटिंग, कोण सांगेल ह्याचं? व्हॉट इज मीन बाय फायर फायटिंग? फायर ब्रिगेड मध्ये वापरलं जातं. करेक्ट, फायर ब्रिगेड मध्ये वापरलं जातं. बऱ्याच वेळेस आग लागते, फॅक्टरीला आग लागू शकते, बिल्डिंग्सला आग लागू शकते. ही आग विझवण्यासाठी आपल्याला तिकडे पंप वापरायला लागतात, बरोबर का? हॅलो, Yes. Yes, sir. शेवटचं ऍप्लिकेशन लिहा फास्ट. पंप्स आर युज्ड इन firefighting applications. मराठीमध्ये काहीतरी अग्निशमन असं काहीतरी म्हणतात त्याला, बरोबर का? अग्निशमन, विझवणे. अग्निशामक. यंत्र. हा, अग्निशमन यंत्र बघा, फायर फायटिंग. So have you understood what are the applications of pumps? Hello. Yes, sir. Yes, sir. जाऊया पुढे, ठीक आहे. नाव क्लासिफिकेशन ऑफ पंप. तुम्हाला 2 मिनिटं देतोय मी. 2 मिनिटांमध्ये हे फ्लो चार्ट काढा तिकडे आहे ना, नोटबुक मध्ये. वरती हेडिंग लिहा ना, क्लासिफिकेशन ऑफ पंप्स. पंप्स आर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. 2 एरो दाखवायचे इकडे, ठीक आहे. Pumps are classified into 2 types: positive displacement pump and rotodynamic pump. Okay. Again, positive displacement pumps are further classified into 2 types: reciprocating pump and rotary pump. ठीक है. काढता का डायग्राम? काढताय का फ्लो चार्ट हा? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हेडिंग दिलं का, क्लासिफिकेशन ऑफ पंप्स असं हेडिंग द्या. आणि तिकडे पंप्स पासून चालू केलं आपण. पंप्स आर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. त्यातला पहिला जो आहे तो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप अँड सेकंड टाइप इज रोटोडायनेमिक पंप. मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप, दिस टाइप ऑफ पंप इज फर्दर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स: रेसिप्रोकेटिंग पंप अँड रोटरी पंप. Reciprocating pumps are further have 2 types. Reciprocating pumps are further classified into 2 types: single acting reciprocating pump and double acting reciprocating pump.
रेसिप्रोकेटिंग पंपचे दोन टाइप्स, सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप अँड डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. इकडे रेसिप्रोकेटिंग पंप संपला. अनदर टाइप ऑफ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप, त्याच्यामध्ये रोटरी पंप आहे. त्या रोटरी पंप मध्ये 3 टाइप्स आहेत, गिअर पंप, व्हेन पंप, लोब पंप. गिअर पंप, व्हेन पंप अँड लोब पंप. इकडे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ पंप संपले. आता उजव्या साईडला आल्यानंतर रोटोडायनेमिक पंप. रोटोडायनेमिक पंप्स आर हॅव्हिंग 2 टाइप्स, radial flow pump and axial flow pump. Rotodynamic pumps are having 2 types, radial flow pump and axial flow pump. आणि ह्याचं रॅडियल फ्लो पंपचं एक एक्झाम्पल इकडे सेंट्रीफ्युगल पंप. रॅडियल फ्लो पंपचं एक एक्झाम्पल आहे इकडे सेंट्रीफ्युगल पंप अँड ऍक्सियल फ्लो पंपचं एक एक्झाम्पल आहे स्क्रू पंप. स्क्रू पंप. काढला का हा चार्ट? हॅलो, Yes, sir. Yes, sir. 2 minutes, sir. ठीक आहे. No, sir. ज्यांनी काढला त्यांनी एक्सप्लेन कराय ना, कोणीतरी अनम्यूट करून व्हॉट यू अंडरस्टूड फ्रॉम दिस डायग्राम फास्ट. मी जे काही सांगितलं ते सांगा थोडस. हॅलो जाधव, काय समजतं याच्यावरून? आकाश, Classification of pump. Pump have a 2 types. ओके, One is a positive displacement pump and retrodynamic pump. व्हेरी गुड. In positive displacement pump have a 2 types, reciprocating pump and a rotary pump. In reciprocating pump have a 2 types, single acting reciprocating pump and double acting reciprocating pump. व्हेरी गुड. Rotary pump have a 3 types, gear pump, vane pump and low pump. व्हेरी In गुड. rotodynamic pump have a 2 types, radial flow pump and axial flow pump. Radial flow pump have an example of centrifugal pump व्हेरी and गुड. axial flow pump have a screw pump. स्क्रू म्हणायचं, स्क्रू. स्क्रू हा, screw pump. स्क्रू पंप. ठीक आहे. अजून कोण सांगेल? व्हेरी गुड. फास्ट. Pump is of हा, अपर्णा लोकरे. pump is of 2 types, positive displacement pump and rotodynamic pump. व्हेरी गुड. Again, positive displacement pump is divided into 2 types, reciprocating pump and rotary pump. व्हेरी गुड. Reciprocating pump is again divided into 2 types, single acting reciprocating pump, double acting reciprocating pump. व्हेरी गुड. Rotary pump is divided into gear pump, vane pump and lobe pump. व्हेरी गुड. And the second type of pump is rotodynamic pump. Has 2 types, radial flow pump. Example of radial flow pump is centrifugal pump. व्हेरी गुड. And the second type is axial flow pump. Example of axial flow pump is screw pump. ओके, व्हेरी गुड. व्हेरी गुड. काढलं का सगळ्यांनी? डायग्राम काढली का? ही फ्लो चार्ट काय म्हणणार? Yes, sir. Yes, हा, sir. सुयश. सुयश सांगता येईल का? सुयश फटाफट Ha, sir. फटाफट सांगा. चला. Classification of pump. Pump have 2 types. One is positive displacement pump. Positive displacement pump is have 2 types. Reciprocating pump. Reciprocating pump also have 2 types. Single acting reciprocating pump and double acting reciprocating pump. And the second type is a rotary pump. It's also have 3 types: gear pump, vane pump
and low pump. Then second type of pump is rotodynamic pump. It's also have four types. One is radial. 4 types नाही, 2च टाइप्स आहेत. Okay, sir. Two types. Radial flow pump. It's one example centrifugal pump. Then axial flow pump. It's also have one example screw pump. Very good, very good. Now see here, out of all these pumps, जर तिकडे क्वेश्चन पडलाय ना, हाऊ विल यू क्लासिफाय पम्प्स, तर ही डायग्राम काढायची आणि आता दोघा तिघांनी जी काही माहिती सांगितली ती फक्त लिहायची आहे तुम्हाला शब्दांमध्ये. काय अडचण? हॅलो? No, sir. हा, फक्त सांगताना कसं म्हणायचं, पम्प्स आर बेसिकली क्लासिफाईड इन टू बेसिक टाइप्स, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप अँड रोटोडायनॅमिक पंप. हे बेसिक टाइप झाले, ठीक आहे. फर्दर आउट ऑफ दीज 2 टाइप्स, फर्दर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप विल हॅव 2 टाइप्स. परत 2 टाइप्स कुणाचे? तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपचे 2 टाइप्स, रेसिप्रोकेटिंग पंप अँड रोटरी पंप. हॅलो? Yes, sir. Yes, sir. Reciprocating pumps are having 2 types, single acting reciprocating pump and double acting reciprocating pump. Rotary pump will have 3 types, gear pump, vane pump and lobe pump. ठीक आहे. मग नंतर सेकंड बेसिक टाइप ऑफ पंप इज रोटोडायनॅमिक पंप म्हणायचं तिकडे, which have 2 types, radial flow pump and axial flow pump. Radial flow pump, its one best example is centrifugal pump. Screw pump is the example of axial flow pump. हे तुम्हाला फक्त शब्दामध्ये लिहायचं, ही डायग्राम काढून. त्याला काय म्हणणार आपण? क्लासिफिकेशन ऑफ पंप. काय अडचण? No, sir. No, sir. No, sir. हा, आता इकडे फक्त समजून घेऊया आपण की पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आणि रोटोडायनॅमिक पंप अशी नावं का पडली. ठीक आहे. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप म्हणजे काय, तर आपण सुरुवातीला मगाशी बघितलं इकडे वरती, थोडस वरती जातो मी, कुठे इथे. ठीक आहे. पंप्स आर हॅव्हिंग बेसिक एलिमेंट्स लाईक पिस्टन, प्लंजर, इम्पेलर, प्रोपेलर, गिअर्स अँड स्क्रूज. हे जे काही बेसिक एलिमेंट्स आहेत पंपचे, ठीक आहे. सो ऑल दीज बेसिक एलिमेंट्स विल हॅव, ओके, actual movement in the pump. When these basic elements will have actual movement in the pump, because of which we are calling it as positive displacement. Movement होती म्हणजेच डिस्प्लेसमेंट होती. येतं का लक्षात? हॅलो? Yes, sir. त्याच्यामुळे आपण त्याला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, त्याच्यामुळे त्याला आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप असं म्हणलेलं आहे. आणि इकडे ह्याचा बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर तिकडे कसं आहे बघा, इकडे फक्त डिस्प्लेसमेंट होते, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही पण तिकडे नोटबुक मध्ये काय करा, मी टिक करतो त्या 3 पंपांना टिक करा. हॅलो? हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. केलं का? हॅलो? 3 टिका Yes, sir. ह्याचा अर्थ कोण सांगेल थोडक्यात? कॅन यू गेस? Away from the center. अवे फ्रॉम द सेंटर म्हणण्यापेक्षा हे 3च टाइपचे पंप्स आपल्या सिलेबस मध्ये आहेत. हॅलो? Yes, sir. येतं का लक्षात? आता आपण डिटेलमध्ये जे काही बघणार, डिटेलमध्ये जे काही पंप्स बघणार ते फक्त 3 टाइपचे पंप्स बघणार, गिअर पंप, व्हेन पंप, लोब पंप, परत ऍक्सियल पंप जो काय आहे, स्क्रू पंप. हे आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. ठीक आहे. टिक केलं का? Yes, Yes, sir. Yes, sir. चला ना पुढे जाऊ आपण आता. खालती लिहा ना. पहिला टाइप कुठला आपण बघणार? reciprocating pump. व्हेरी गुड. लिहा ना खालती, रेसिप्रोकेटिंग पंप. हेडिंग द्या. कुठल्या टाइपचा पंप आहे हा? Reciprocating pump. हा कुठल्या टाइपचा पंप आहे? Positive displacement. व्हेरी गुड. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. रेसिप्रोकेटिंग पंप इज द टाइप ऑफ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. हे पहिलं वाक्य आपल्याला लिहायला यायला पाहिजे. ठीक आहे, एक्झाम मध्ये. आता ह्याचं क्लासिफिकेशन इकडे दिलेलं आहे बरं का. हे आपण थोडंसं समजून घेऊया आणि मग लिहायचं असेल तर लिहून घेऊया.
तुम्ही हेडिंग दिलं का रेसिप्रोकेटिंग पंप्स? Yes, sir. नाव रेसिप्रोकेटिंग पंप्स इफ यू वॉन्ट टू क्लासिफाय, आता इथे आपण बघितलं क्लासिफिकेशन मध्ये तर तिकडे त्यांनी दोनच टाईप दिले मला वाटतं, वरती जातं का नाही? हा इकडे बघा ना, रेसिप्रोकेटिंग पंपचे दोनच टाईप सांगितले इकडे, सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप आणि डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. पण डिटेल मध्ये जर क्लासिफिकेशन बघितलं तर ते दोन प्रकारे करता येतं, ठीक आहे. अकॉर्डिंग टू द लिक्विड बिईंग कॉन्टॅक्ट विथ पिस्टन हा एक टाईप आहे, आणि दुसरं काय की अकॉर्डिंग टू नंबर ऑफ सिलेंडर्स इन द पंप, ठीक आहे. नंबर ऑफ सिलेंडर्स, नंबर ऑफ सियर पंप म्हणजे काय तर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे असं कन्सिडर करा. आता इकडे थोडस मी शॉर्ट मध्ये, पिस्टन हा पिस्टन आहे असं समजा, ठीक आहे, आणि हा सिलेंडर आहे सॉरी, आणि हा पिस्टन आहे असं समजा, ठीक आहे. हा पिस्टन आहे असं समजा. पिस्टन काय करणार, ह्या सिलेंडरच्या आतमध्ये रेसिप्रोकेट होणार, पुढे मागे अशी त्याची मोशन असणार, टू अँड फ्रो. त्याला कसली मोशन म्हणू आपण? टू अँड फ्रो मोशन म्हणू. हा पिस्टन हा सिलेंडरच्या आतमध्ये रेसिप्रोकेट, ह्या मोशनला आपण टू अँड फ्रो मोशनलाच काय म्हणतोय तर रेसिप्रोकेटिंग मोशन आहे ऍक्च्युअली, वेअर पिस्टन इज मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट. हॅलो, येस सर. Yes, Yes, sir. रेसिप्रोकेटिंग मोशन कळली का? कसल्या मोशनला रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणणार आपण? मला वाटतं सगळ्यांनी रंगपंचमी खेळली असेल तिकडे. रंगपंचमीमध्ये एक पिचकारी असते, पिचकारी, ठीक आहे. त्या पिचकारीमध्ये बादलीमध्ये बुडवतो आपण आणि काय करतो, रंग भरतो. रंग म्हणजे तिकडे काय असतं, पाण्यामध्ये रंग मिक्स केलेला असतं, ते लिक्विड, ठीक आहे, त्याला आपण रंग असं म्हणतो. आणि ते जे काही पिचकारी थ्रू आपण काय करतो, तो रंग भरतो त्याच्यामध्ये आणि एकमेकांच्या अंगावर मारतो तिकडे, बरोबर का? हॅलो, Yes, sir. येस सर. ते पण एक एक्झाम्पलच आहे जिकडे आपण त्याला पिचकारी असं म्हणलं, ठीक आहे. ते पिचकारी म्हणजेच रेसिप्रोकेटिंग पंप आहे छोटासा. हॅलो, yes, sir. येस सर. Yes, sir. त्याच्या आतमध्ये पण काय असतं बघा, एक पिस्टन असतो, ठीक आहे. आणि ते बाहेरचं जे काही आहे, पिचकारीच्या बाहेरचं जे काही सिलेंड्रिकल म्हणू आपण, ठीक आहे, प्लास्टिकचं कव्हर असतं सिलेंड्रिकल, त्या सिलेंड्रिकल प्लास्टिकच्या कव्हरला आपण काय म्हणूया, सिलेंडर असं म्हणूया. पुढे ओढतो आपण, तो ऍक्च्युअली पिस्टन असतो, ठीक आहे. तर ते छोटस एक्झाम्पल लक्षात घ्या आणि त्याच्यात आपण रेसिप्रोकेटिंग पंप समजून घेऊया. काय अडचण? No, sir. No, sir. मग हे क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं गेलं बघाय ना, लिक्विड बिईंग इन कॉन्टॅक्ट विथ पिस्टन. आता जर लिक्विड ह्या साईडला पण लिक्विड असेल आणि ह्या साईडला पण जर लिक्विड असेल, इट मीन्स इफ लिक्विड रिमेन्स प्रेझेंट ऍट बोथ साइड्स ऑफ द पिस्टन, राईट साईडला पण आणि लेफ्ट साईडला पण लिक्विड जर असेल ह्या पिस्टनच्या, तर त्याला आपण काय म्हणतोय, डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. हॅलो, Yes, sir. Yes, sir. येस सर. double acting reciprocating pump means what? Liquid is present at both sides of the piston, at left side as well as at right side of the piston. If liquid is present, in such cases that reciprocating pump is called as double acting reciprocating pump. काय अडचण? No, sir. नो सर. मग आता सिंगल ऍक्टिंग कोण सांगेल, कसं असेल सिंगल ऍक्टिंग? सांगा. एकाच साईडला लिक्विड असणार. फक्त एकाच साईडने असणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ठीक आहे. लिक्विड ते फक्त ह्या सिलेंडरच्या आतमध्ये असतं, पिस्टनच्या दुसऱ्या बाजूला इकडे हा पिस्टन असा समजू आपण, असा बंद आहे हा, ठीक आहे. इकडे लिक्विड नसतं, ठीक आहे, इकडे लिक्विड नसतं. म्हणजे इफ लिक्विड इज प्रेझेंट ऍट ओनली वन साइड ऑफ द पिस्टन, देन दॅट रेसिप्रोकेटिंग पंप इज कॉल्ड ऍज सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. कळलं का? सिंगल ऍक्टिंग म्हणजे काय, डबल ऍक्टिंग म्हणजे काय, रेसिप्रोकेटिंग पंप म्हणजे काय थोडक्यात? येस सर. Yes, sir. व्हॉट इज मीन बाय सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप? फास्ट. Only one side ला लिक्विड असतं. पिस्टनच्या only one side ला लिक्विड असतं. हा, इंग्लिश मध्ये कसं सांगणार? Liquid is present at only one side. It is known as single acting reciprocating pump. Very good. Liquid is present at only one side of the piston. Such pump is called as
Single acting reciprocating pump. Now who will define double acting reciprocating pump? Fast. Liquid is present at both the side of the piston and hence it is called as double acting reciprocating pump. Very good. Liquid is present at both sides of the piston. So such reciprocating pump is called as double acting reciprocating pump. समजलं काय? आणि हे कशावरती हे क्लासिफिकेशन केलं गेलं तर लिक्विड बिईंग इन कॉन्टॅक्ट विथ पिस्टन, म्हणजे लिक्विड जे काही वापरलं जाणार आहे ह्या पंप मध्ये ते पिस्टन सोबत कसा कॉन्टॅक्ट केलेला आहे त्या लिक्विडनी दोन्ही साइडनी जर कॉन्टॅक्ट केला असेल, लिक्विडनी पिस्टनला दोन्ही साइडनी जर कॉन्टॅक्ट केला असेल तर त्याला आपण डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप असं म्हणणार. लिक्विडनी जर एकाच साइडनी जर पिस्टनला कॉन्टॅक्ट केला असेल तर त्याला आपण सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप असं म्हणणार. काय अडचण? नो सर. हा, मग हे जे आहे ते लिक्विड बिईंग इन कॉन्टॅक्ट विथ पिस्टन ह्या आधारे ठीक आहे, दोन टाईप पडले त्याचे, सिंगल ऍक्टिंग आणि डबल ऍक्टिंग. नाव नेक्स्ट क्लासिफिकेशन हे रेसिप्रोकेटिंग पंपच आहे. वरच्या डायग्राम मध्ये नव्हतं ते, इकडे नव्हतं ते, ठीक आहे. पण इकडे त्यांनी थोडस सांगण्याचा प्रयत्न केला. आपण फक्त समजून घेऊ. एक्झाम मध्ये लिहिता आलं तर लिहा, अदरवाइज यू कॅन स्किप इट. अकॉर्डिंग टू दी नंबर ऑफ सिलेंडर्स इन दी पंप. आता इकडे जर बघितलं इकडे तर इकडे किती सिलेंडर्स आहेत हो ह्या डायग्राम मध्ये हॅलो, या डायग्राम मध्ये हाऊ मेनी सिलेंडर्स आर युज्ड? One single cylinder. Very good. One single cylinder I used. And if I will be using one single cylinder in the reciprocating pump, then that is called as single cylinder pump. It means how many number of cylinders you will be using in the pump. According to the number of cylinders, further classification takes place, which is called as single cylinder pump and multi-cylinder pump. आता मल्टी सिलेंडर पंप मध्ये काय सांगणार? हॅलो, More than one More cylinder. than More one than one cylinders cylinder are is used. used. करेक्ट. मोर दॅन वन सिलेंडर्स आर युज्ड. मग ते सिरीज मध्ये असेल किंवा पॅरल मध्ये असतील, कसं पण ते स्ट्रक्चर असेल, डिझायनिंग कसं पण करता येईल. समजा इकडेच अजून एक मी पंप वापरला आणि त्याचा पिस्टन हा आहे, ठीक आहे, हा पिस्टन आहे, ठीक आहे. सो हाऊ मेनी सिलेंडर्स आर युज्ड? 1 2 and in this way you can use, okay, more number of cylinders in series or in parallel combination. समजा मी 3 वापरले तर ह्याला आपण मोर दॅन 1, एक पेक्षा जास्त, ठीक आहे. when number of cylinders are present more than 1, then that type of pump is called as multi cylinder pump. काय अडचण? No, sir. ठीक आहे. मग खालती लिहा. काय लिहिलं तुम्ही? मला वाटतं हेडिंग लिहिलं रेसिप्रोकेटिंग पंप्स. Reciprocating pump. नेक्स्ट लाईनला लिहा. इन रेसिप्रोकेटिंग पंप there will be THERE, there will be piston and cylinder arrangement. There will be piston and cylinder arrangement. In reciprocating pump, there will be piston and cylinder arrangement. लिहिलं का? Yes, sir. Next line. Piston, PISTON, स्पेलिंग आहे तिकडे आहे. पिस्टन रेसिप्रोकेट्स, RECIPROCATES, ठीक आहे. रेसिप्रोकेट्स यस लावायचं, ठीक आहे. पिस्टन रेसिप्रोकेट्स कशामध्ये सांगा? Cylinder. In cylinder. Reciprocates inside the cylinder. Piston reciprocates inside the cylinder. Next line.
movement of piston, last 10 minutes फास्ट लिहा. परत एकदा जॉईन व्हा बरं का. कुठं गेलं ते. काय लिहिलं. हॅलो. Movement of piston. हा, movement of piston movement of piston movement of piston is movement of piston inside the cylinder is movement of piston inside the cylinder is कशी असते ती. टू अँड फ्रो, TO2 अँड FRO, फ्रो. पुढे मागे म्हणतो आपण मराठीत. movement of the piston inside the cylinder is to and fro. Which is called as reciprocating motion. आणि ह्याच मोशनला आपण काय म्हणतोय. reciprocating motion. Which is called as reciprocating motion. Which is called as reciprocating motion. बरोबर का. हॅलो. Yes, sir. Reciprocating pumps are classified into two types. Reciprocating pumps are classified into two types. Number one, according to the liquid being in contact with piston. Slide वरती आहे, ठीक आहे. Number one, according to the liquid being in contact with piston. त्याच्यामध्ये खाली लगेच लिहा. नंबर 1 त्याच्यात ए म्हणा. AB म्हणलं त्यांनी, ठीक आहे. ए सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. पूर्ण नाव लिहा, ठीक आहे. सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. बी डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. बी डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. नेक्स्ट लाइन ला लेट अस राइट डेफिनेशन ऑफ सिंगल एक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. खालती लिहा ना, सिंगल एक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप डॅश. सांगा, कोण सांगेल. Only one side liquid present of piston. हा, मग हा कशाचा टाइप आहे तो लिहायचा आधी, ठीक आहे. लिहिलं का तिकडे सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप डॅश. नेक्स्ट लाइन ला म्हणा. Yes, sir. सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप इज positive displacement type of pump. Single acting reciprocating pump is positive displacement type of pump. Single acting reciprocating pump is positive displacement type of pump. त्याला जोडून in which, ज्याच्यामध्ये, ठीक आहे. in which liquid remains present. In which liquid remains, REMAINS, ठीक है. Liquid remains present at only one side of the piston. At only one side of the piston.
comma such reciprocating pump is called as single acting reciprocating pump, comma such. हॅलो सर. हॅलो, बोला. हा सर, आवाज नाही येत. हॅलो, पहिल्यापासून सांगा का. हॅलो, व्यवस्थित लिहा. हळूहळू सांगतोय आपण बरं का, फास्ट नाही जात आहे मी, एकदम हळूहळू चाललोय आपण. ठीक आहे. नाही नाही, पहिल्यापासून कुठपर्यंत सांगता का. म्हणजे आत्ताच रेंज मुळे आत्ताच जॉईन झाले. अरे अरे अरे, रेंज मुळे आत्ता जॉईन झाले. मग तुम्ही काय करा बरं का, आपला व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तो नंतर थोडासा बघा. आता तुम्ही कुठनं जॉईन झाला आणि किती मिस झालं, मला वाटतं एक 10 ते 15 मिनिट मिस झालेलं आहे तुमचं, बरोबर का. माहित नाही. हा, कोण सांगेल काय लिहिलं वाक्य आता. हॅलो, Single acting reciprocating pump is positive displacement type of pump in which liquid remains present at only one side of the piston. हा, Such reciprocating pump is called a single acting pump. correct. Such reciprocating pump is called as single acting reciprocating pump. Very good. Full stop. Next line. सर हे डेफिनेशन नंतर सांगा अजून. हा, कुठली डेफिनेशन. सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपची. हा ठीक आहे. सिंगल ऍक्टिंग लिहा ना, लिहायचं राहिलं असेल तर लिहा. सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप इज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ पंप single acting reciprocating pump is positive displacement type of pump in which, ज्याच्यामध्ये, ठीक आहे, in which liquid remains present, in which liquid remains present at only one side of the piston. Liquid remains present at only one side of the piston, comma such reciprocating pump is called as, such reciprocating pump is called as single acting reciprocating pump. लिहिलं का स्नेहल. हो सर. मागं पडू नका, आपण हळूहळू चाललोय बरं का. तुमचं फक्त कॉन्सन्ट्रेशन फुल ठेवा, इकडे 100% फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा, अडचण नाही येणार. ओके. नाही नाही सर, ते लेक्चर बंद झालं ना त्यामुळे झालं. ठीक आहे. ओके ओके. खालती लिहत आहे ना, डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. कोण सांगेल डेफिनेशन. Double acting reciprocating pump is positive displacement type of pump in which liquid remains present at both two sides of the piston. Such reciprocating system is called as double acting reciprocating system. सिस्टीम म्हणायचं नाही, पंप. आपल्या इकडे पंप ही सिस्टीम आहे बरं का, लोकरे. हॅलो, ठीक आहे. Sorry sir, pump. दुसरं कोण करेक्ट करेल. हु विल करेक्ट हर. Single acting reciprocating pump is positive displacement type of pump in which the liquid is on the both sides of the piston. Such reciprocating pumps are called as double acting reciprocating pump. Okay. Aniket, you wanted to say something. Last 1 minute. Fast. Double acting reciprocating pump is the positive displacement type of a pump in which liquid remains present at both sides of a piston. Such reciprocating pump is known as the double acting reciprocating pump. Very good, Aniket. Very good. Please write it. आपलं 1 मिनिटात हे लेक्चरचं संपेल. परत एकदा जॉईन व्हायचं आपल्याला. ठीक आहे. वन्स अगेन यू विल बी जॉईनिंग. ठीक आहे. हॅलो. येस सर. Yes. Okay sir. Yes. हा, आवाज येतो का. हॅलो. येस सर. परत एकदा मी रिपीट करतोय. ठीक आहे. डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप इज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ पंप in which liquid remains
present at both sides of the piston, in which liquid remains present at both sides of the piston, comma, such reciprocating pump is called as double acting reciprocating pump. काय अडचण? हॅलो, No, sir. No, sir. व्हेरी गुड. खालच्या लाईनला लिहा ना. मला वाटतं हा मेन टाईप झाला. आपण क्लासिफिकेशन रेसिप्रोकेटिंगचं हे मेन टाईप झाला. सेकंड मेन टाईप खालती लिहा ना. अकॉर्डिंग टू नंबर ऑफ सिलेंडर्स इन द पंप, अकॉर्डिंग टू number of cylinders in the pump, reciprocating pumps are further classified into two types. According to number of cylinders in the pump, reciprocating pumps are classified into two types. त्याच्यामध्ये मग ए म्हणा सिंगल सिलेंडर पंप आणि बी म्हणा मल्टी सिलेंडर पंप. हॅलो सर. हा संदेश. सर जरा डबल सांगता का? मी आता जॉईन झालोय नेटवर्क प्रॉब्लेम मुळे. बर, तुम्ही डेफिनेशन लिहिली का डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपची संदेश? नाही सर अजून लिहिली. ठीक आहे, मी सांगतो तुमच्यासाठी परत एकदा फास्ट लिहा. हो डबल सर, थँक्यू. ऍक्टिंग, ओके, डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप इज, double acting reciprocating pump is positive displacement type of pump. Double acting reciprocating pump is positive displacement type of pump in which liquid remains present, in which liquid remains present at both sides of the piston. Liquid remains present at both sides of the piston, comma, such reciprocating pump is called as double acting reciprocating pump, comma, such reciprocating pump is called as double acting reciprocating pump. संदेश लिहिलं का? हो सर. काय अडचण? नाही सर, थँक्यू. हा, आता खालती लिहा. संदेश तुमच्यासाठी परत एकदा. आम्ही भरपूर पुढे गेलो, तुम्ही फास्ट जॉईन नाही झाला. ठीक आहे, खालती अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सिलेंडर्स इन द पंप, according to number of cylinders in the pump, reciprocating pumps are further classified into two types. According to number of cylinders in the pump, reciprocating pumps are having two types. खालच्या लाईनला म्हणा नंबर ए लिहा त्यात सिंगल सिलेंडर पंप and B मल्टी सिलेंडर पंप. लिहिलं का संदेश? हो सर. आता खालच्या लाईनला लिहा सिंगल सिलेंडर पंप डॅश. त्याची डेफिनेशन लिहितोय आपण. ठीक आहे, सिंगल सिलेंडर पंप डॅश. कोण डिफाईन करेल? हॅलो, हु विल डिफाईन?
The A pump pump in which only one cylinder is used. only one single cylinder. एक मिनिट, सुयश आधी नंतर साक्षी, ठीक आहे सुयश. A pump in which only one cylinder is used. हा सुयश, पण इकडे कसं सांगायचं, तो कसला पंप आहे तिथनं चालू करायचं. हॅलो, Positive displacement type of व्हेरी pump. गुड, व्हेरी गुड. A positive displacement type of pump in which only one cylinder is present is called a single cylinder pump. व्हेरी गुड, सिंगल सिलेंडर पंप. व्हेरी गुड. लिहा ना सगळे लिहा. सिंगल सिलेंडर पंप इज, सेम लिहायचं, ठीक आहे. सेम वाक्यरचना करायची म्हणजे आपल्या लक्षात राहतं, एक्झाम मध्ये लिहायला येतं, ठीक आहे. सिंगल सिलेंडर पंप इज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ पंप. Single cylinder pump is positive displacement type of pump in which, त्याच्यामध्ये, ठीक आहे, in which only one cylinder is present. Only one cylinder is present. Comma, such reciprocating pump is called as single cylinder pump. Comma, such reciprocating pump is called as single cylinder pump. Multi-cylinder pump, who will define? Multi-cylinder pump is a type of positive displacement type of pump in which more than one cylinder is present. Such reciprocating pump is called as multi-cylinder pump. Very good, very good. Learn multi-cylinder pump dash. Multi-cylinder pump is positive displacement type of pump. Multi-cylinder pump is positive displacement type of pump in which, त्याच्यामध्ये, ठीक आहे, in which more than one cylinders are present. More than one cylinders are present. Comma, such reciprocating pump is called as, comma, such reciprocating pump is called as multi-cylinder pump. लिहिलं का? Yes, sir. Yes, sir. Have you understood Yes. how we can classify? येऊन बसायचं आपण लेक्चर साठी, ठीक आहे. हॅलो हॅलो, असा वेळ जातो बघा, Okay, sir. काही येस नो पण नाहीत म्हणत आहे. हॅलो, ओके सर, येस. Okay, Yes, sir. sir. अदरवाइज तुम्ही व्हिडिओ नंतर बघू शकाल, ठीक आहे. आता इकडे बघा ना, डायग्राम सगळ्यांना दिसते, मी थोडस एक्सप्लेन करतोय. हियर दिस इज दी वॉटर लेवल. इकडे विहीर आहे असं समजा, किंवा रिव्हर आहे असं समजा, किंवा पाण्याचा स्रोत आहे असं समजा, सोर्स, ठीक आहे, सोर्स. आपल्याला काय करायचंय, बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. लिक्विड वी नीड टू लिफ्ट, ओके. लिक्विड वी आर लिफ्टिंग फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल. ही हायर लेवल आहे असं समजा. इकडे पाण्याची टाकी आहे असं समजा, ठीक आहे. इकडे WT म्हणतो मी, WT म्हणजे वॉटर टँक. आणि इकडे संप म्हणला आपण, संप म्हणलं इकडे, म्हणजे हा सोर्स आहे आपला, ठीक आहे. मग इकडे रिव्हर असेल, किंवा तुमचं लेक असेल, किंवा वेल असेल, विहीर असेल.
बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. हॅलो, अवघड झालं बघा ना, मलाच म्यूट करायला लागेल. ठीक आहे, समजलं काय? सम दिस इज दी सोर्स म्हणू आपण इकडे, जिकडून आपण लोअर लेवल कडून लिक्विड वी आर ट्राइंग टू लिफ्ट अँड वी नीड टू ट्रान्सफर दॅट लिक्विड विच इज प्रेझेंट ॲट लोअर लेवल टू हायर लेवल. हायर लेवल म्हणजे आपलं वॉटर टँक आहे इकडे, पाण्याची टाकी असं म्हणू आपण इकडे. ठीक आहे, आणि हा मध्ये जो आहे तो आपला पंप आहे. सो दिस इज अवर पंप. केवढा बघा ना, इथून हा असा पंप आहे आणि हे कसला क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ऍक्च्युली पंप हा कट केलेला आहे. कट केल्यानंतर जो काही आपल्याला समोरून पाहिल्यानंतर जो काही व्ह्यू दिसणार त्याला फ्रंट व्ह्यू असं म्हणतात इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये. तर हा जो पंप आहे तो पंप कट केलेला आहे. तो पंप कट करून आपण समोरून पाहतोय त्या पंपला, आणि समोरून ज्यावेळेस आपण बघणार आहे त्यावेळेस तो आपल्याला कट सेक्शन असा दिसेल. काय अडचण? नो No, सर. sir. आता इमॅजिन करा. ठीक आहे, हा जो आहे, ठीक आहे, इथून ठीक आहे, इथून एवढा हा पिस्टन आहे. सॉरी, हा सिलेंडर आहे. सॉरी, दिस इज सिलेंडर. काय अडचण? नो सर. No, sir. आणि इथून, नो सर. हा, इथून जे दिसतंय एवढं, हा पिस्टन आहे आपला. दिसला का हा? हॅलो, इथं हो पी, सर. Yes, sir. Yes, sir. हा पी लिहिला इकडे आणि ह्याला इकडे सी म्हणतो. हा सिलेंडर आहे आपला. ठीक आहे, आणि हा पिस्टन जो काही आहे तो पिस्टन ह्या सिलेंडरच्या आतमध्ये टू अँड फ्रो मोशन करणार. ती मोशन अशी आहे असं समजू आपण, इकडे आणि इकडे, म्हणजे लेफ्ट साइडला आणि डाव्या साइडला तो मूव्ह होणार. अरे देवा, बंद झालं का? हॅलो हॅलो, हो No, सर. Hello, sir. एक मिनिट हा, माझं काहीतरी वेगळं चालेल स्क्रीन. कुठे गेलं? काहीतरी वेगळं झालं बघा. हा, ठीक आहे. आता जरी मधनं बंद पडलं तर परत एकदा जॉईन व्हा बरं का. मला माहित नाही आता किती वेळ राहिलाय. आपण 12 पर्यंत घेणार आहेत. ओके, समजा बंद पडलं तर आपण एवढं कंप्लीट करूया, एवढं समजून घेऊया. काय अडचण? हॅलो, नो सर. No, नो सर. नो सर. Sir. कुठपर्यंत समजलं? सिलेंडर कळला का केवढा आहे? सर 12 हा, आता काय अडचण आहे का कोणाला? सांगा, आत्ताच सांग. नो सर. सर 12 नंतर No, लेक्चर sir. आहे. 12ला 12 नंतर लेक्चर आहेत का नाही? लेक्चर आहेत की मगाशीच सांगितलं सुरुवातीला बरं का गुरव. हॅलो, हो सर. आपलं 12 पर्यंत लेक्चर. 12 ते 1 नॉर्मली तुमचा ब्रेक असतो दररोज, बरोबर? ते 12 ते 1 ब्रेक राहील. 1 नंतर परत तुमचं 1 ला लेक्चर चालू होईल. 1 तासाच्या मध्ये सुट्टी राहील. समजलं का गुरव? ठीक आहे. ठीक आहे सर. ठीक आहे, सिलेंडर समजला का केवढा दाखवला मी कुठून कुठपर्यंत? हॅलो, येस सर. Yes, sir. पिस्टन कळला का? दिस इज Yes, पिस्टन. sir. Yes, sir. नाउ पिस्टन रेसिप्रोकेट्स इनसाइड दिस सिलेंडर. म्हणजे पिस्टन जो काही आहे हा पिस्टन तो लेफ्टला मूव्ह होणार आणि परत एकदा राईटला मूव्ह होणार, अशी त्याची मूव्हमेंट असणार, बरोबर? हॅलो, Yes, sir. To and fro. हा, टू अँड फ्रो मोशन म्हणूया ह्याला. ह्याला दुसरा अर्थ, ह्याला दुसरा शब्द काय? रेसिप्रोकेटिंग मोशन पण म्हणतात याला. टू अँड फ्रो मोशन, लेफ्ट कडून राईट कडे, राईट कडून लेफ्ट कडे, ह्या मोशनला टू अँड फ्रो मोशन, तसंच रेसिप्रोकेटिंग मोशन असं म्हणतात. काय अडचण? No, नो सर. sir. No, sir. तर सिलेंडर समजला, पिस्टन समजला. आता इथून, ठीक आहे, इथून हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत एक लाईन काढली. अशी लाईन आहे इकडे, दिसते का ही लाईन? हॅलो, येस सर. Yes, sir. तर येस सर. ह्या लाईनला ह्या लाईनला आपण कनेक्टिंग रॉड असं म्हणणार आहोत. बघा आता. हॅलो, येस सर. Yes, sir. हा, तर कुठून कुठपर्यंत? ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत जी काही लाईन आहे मध्ये ही, त्याला कनेक्टिंग रॉड असं आपण म्हणणार आहोत. आणि थोडक्यात बघा आहे ना, कनेक्टिंग रॉड इज द मेकॅनिकल एलिमेंट विच विल बी कनेक्टिंग टू पिस्टन अँड दिस क्रँक. आता क्रँक कुठून आहे?
हा जर सर्कल असेल तर ह्या सर्कलचा हा सिलेंडर आहे, सॉरी हा सेंटर आहे. ह्या सेंटर पासून ह्या पॉइंट पर्यंत. हॅलो, म्हणजे ही येस सर. हा ही जी रेडियस दिसते, रेडियस, ठीक आहे, ह्या रेडियसला आपण क्रँक असं म्हणलेलं आहे. काय अडचण? नो सर. हा, म्हणजे हा एक मेकॅनिकल एलिमेंट आहे, ठीक आहे. क्रँक ह्याला म्हणूया आपण. हा क्रँक मेकॅनिकल एलिमेंट जो रेडियस सारखा दिसतो इकडे आपल्याला, ह्या सर्क्युलर मोशन मध्ये तो रेडियस असेल, तो मेकॅनिकल एलिमेंट क्रँक. आणि दुसरा मेकॅनिकल एलिमेंट पिस्टन, ठीक आहे. सो पिस्टन अँड क्रँक, both mechanical elements will be connected with another mechanical element. That mechanical element is called as connecting rod. So connecting rod is connecting two mechanical elements, piston and crank. काय अडचण? No, sir. नो सर. Connecting, once again I am repeating, connecting rod is the mechanical element which will be connecting two components, two mechanical elements or two mechanical components. First one is piston and second is crank. Okay. Yes sir. Now let us understand piston, ठीक आहे. पिस्टन अँड कनेक्टिंग रॉड, ठीक आहे. पिस्टन अँड कनेक्टिंग रॉड्स आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ वन पिन. विथ द हेल्प ऑफ वन पिन. इथे जो डॉट दिसतो, ठीक आहे, हा डॉट म्हणजे ऍक्च्युली पिन आहे ती. त्या पिनला आपण कसली पिन म्हणणार आहोत? पिस्टन पिन. पिस्टन पिन. पिस्टन पिन म्हणजे ते कोणाकोणाला जोडणार आहे? कनेक्टिंग रॉड अँड पिस्टन. These two mechanical elements will be connected with the help of one pin. That pin is called as piston pin. काय अडचण? नो सर. No, sir. सिमिलरली कोण सांगेल क्रँक पिन बद्दल? कनेक्टिंग रॉड आणि क्रँकला जोडणारी पिन. करेक्ट. कनेक्टिंग रॉडला आणि क्रँकला, ठीक आहे, कनेक्टिंग रॉडला आणि क्रँकला जोडणारी जी काही पिन आहे इकडे, त्या पिनला आपण क्रँक पिन असं म्हणणार. काय अडचण? No, sir. नो सर. ओके. परत एकदा कोण सांगेल आहे ना कनेक्टिंग रॉडचं काय महत्व आहे? हॅलो, कनेक्टिंग रॉड क्रँक पिन, सॉरी क्रँक पिन आणि पिस्टन पिन ला कनेक्ट आहे. थोडस मॉडिफाय करा. हु विल करेक्ट? पिस्टन पिन आणि क्रँक पिनला जोडण्यासाठी कनेक्टिंग रॉड वापरला जातो. करेक्ट. पिस्टन पिनला म्हणण्यापेक्षा दोन मेकॅनिकल एलिमेंट, पिन ही नंतर आहे बरं का. सगळ्यात आधी महत्वाचा हा पिस्टन आहे आणि ही महत्वाची क्रँक ही जी रेडियस दिसते ह्याला क्रँक म्हणू. हे जे काही दोन मेकॅनिकल एलिमेंट आहेत, ह्या दोन मेकॅनिकल एलिमेंटना जोडणारा एक एलिमेंट आहे. त्या जोडणाऱ्या एलिमेंटला आपण कनेक्टिंग रॉड असं म्हणणार आहेत. कोण सांगेल परत एकदा? पिस्टन आणि क्रँक ह्या दोन मेकॅनिकल एलिमेंटला जोडणारे कनेक्टिंग रॉड आहे. हा, कनेक्टिंग रॉड हा अजून एक मेकॅनिकल एलिमेंट आहे. प्रगती, बरोबर का? हॅलो, हो. येस. श्वेता, गायत्री, ठीक आहे. हॅलो सर. हा, शिवराज. सर एक क्वेश्चन होता सर. हा सर, क्रँक पिन आणि क्रँक शाफ्ट हे दोन्ही का जोडतात? म्हणजे डायरेक्ट क्रँक पिनला जर ते ऍक्सल जोडला तर नाही का चालत? हा, शिवराज परत एकदा क्वेश्चन विचारा. सर, क्रँक पिन आणि क्रँक शाफ्ट ह्या दोघांना जोडलंय ना? क्रँक पिन आणि क्रँक शाफ्ट, ठीक आहे, क्रँक शाफ्ट. हा, क्रँक पिन आणि क्रँक शाफ्टला जोडणं गरजेचं असते का सर? म्हणजे का म्हणून ते त्याचं? हा, तर हा क्रँक शाफ्टला जोडलं तर ते टू अँड फ्रो होणारच नाही सर पिस्टन. नाही, क्रँक शाफ्टला जोडलं नाहीच होणार, पण क्रँक पिनला फक्त जोडलं तर होणार ना सर? मग क्रँक पिनला जोडलेलं आहे ते. हॅलो, तिथून पुढे क्रँक शाफ्टला जोडलंय ना, ते का विचारतोय? हा, क्रँकशाफ्टला का जोडलंय ते सांगू आपण बरं का. फक्त आता तुम्ही समजून घ्या. जे काही गोष्टी सांगितल्या तेवढ्या समजल्या का बघा, मग मी पुढे जातोय. सुयश. हा, तेवढं समजलं. शिवराज. हा सर, तेवढं समजलं. हा, इथपर्यंत काय अडचण? ते नाही का सर. जोडलंय ते सांगतोय मी पुढे, जसं पुढे जाईल तसं. ओके ओके सर. हा,
So how many pins we used here? 2 pins we used. Okay, one is piston pin and second is crank pin. Piston pin is helping us to connecting rod, ठीक आहे, with piston. पिस्टन पिन ही आपल्याला दोन मेकॅनिकल एलिमेंट जोडण्यासाठी उपयोग करते, ती म्हणजे पिस्टनला आणि कनेक्टिंग रॉडला जोडणारी जी काही पिन आहे त्या पिनला आपण पिस्टन पिन असं म्हणतोय. Another pin which is crank pin which will be connecting, ठीक आहे, crank and connecting rod. These two mechanical elements will be connected with the help of one pin. That pin is called as crank pin. काय अडचण इथपर्यंत? हॅलो. No, sir. No, sir. Now I'm moving ahead. Okay, crank, ह्याला क्रँक असं म्हणलेलं आहे, ठीक आहे, एलिमेंटच आहे, हा मेकॅनिकल एलिमेंट आहे. आता हा क्रँक जो काही आहे बरं का, हा क्रँक जो काही आहे, हा क्रँक जो आहे, जो रेडियस सारखा दिसतो इकडे, तो क्रँक हा रोटरी मोशन करतो अशी, ठीक आहे. तो रोटरी मोशन करण्यासाठी इकडे इकडे अजून एक सेंटर म्हणूया, इकडे सर्कलचा हा सेंटर आहे. ह्या सेंटरच्या ठिकाणी आपला ऍक्च्युली क्रँकशाफ्ट आहे, क्रँकशाफ्ट. हॅलो. Yes, sir. आता हा शाफ्ट ऍक्च्युली असा असणार आहे, इमॅजिन करा बरं का, थोडंसं मला ग्राफिक्स एवढे येत नाही. हा शाफ्ट असा असणार आहे, थोडासा काढण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्या. हा जो शाफ्ट आहे तो इथे आहे. हॅलो. ह्याला जर मी इथून कट केला आणि इकडून बघितलं, ठीक आहे, ह्याला जर कट करून मी इकडून बघितलं तर असं गोल दिसेल काहीतरी. हॅलो. येस सर. Yes, sir. मला दुसऱ्या सेमेस्टर मध्ये इंजिनिअरिंग ग्राफिक्स नावाचा एक सब्जेक्ट आहे, तिकडे ह्या गोष्टी क्लिअर होतील. फक्त आता मी थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा रॉड आहे, ह्या रॉडला इकडून कट केलं आणि इकडून पाहिलं, एक्स डायरेक्शन कडून जर पाहिलं तर हे असं काहीतरी दिसेल. कॅन यू इमॅजिन? हॅलो. येस सर. Yes, sir. आणि ह्या शाफ्टला आपण काय म्हणतोय तर तो क्रँकशाफ्ट आहे हा, ठीक आहे, तो इथे आहे. नाव यू इमॅजिन इकडे क्रँकशाफ्ट आहे आणि इकडे एक मेकॅनिकल एलिमेंट आहे क्रँक, ठीक आहे. आणि ह्या क्रँकशाफ्ट जो काही आहे तो रोटरी मोशन करतो. ऍक्च्युली क्रँकशाफ्ट हा रोटरी मोशन करतो आणि तो रोटरी मोशन करत असल्यामुळे त्या शाफ्ट वरती आपला क्रँक आहे आणि त्या शाफ्ट वरती आपला क्रँक असल्यामुळे क्रँकला पण कसली मोशन भेटेल? रोटरी मोशन भेटेल. हॅलो. Yes, sir. Yes, sir. इथपर्यंत काय अडचण? No, sir. No, sir. तर क्रँक स्पोकचं वर्क करतो याच्यामध्ये. हॅलो सुयश. क्रँक स्पोकचं वर्क करतो म्हणजे मगाशी शिवराजने विचारलं ना, ते क्रँक पिन आणि क्रँक शाफ्ट का जॉईंट केलं होतं, तर क्रँक इथे स्पोकचं वर्क करतो, म्हणजे ते सर्कल जो आहे तो फिरवण्याचं काम करतो. करेक्ट. सर्कल फिरवण्याचं काम न करता तो क्रँकला फिरवण्याचं काम करतोय. सर्कल फिरत नाहीये. हॅलो. सर्कल हे इमॅजिनरी सर्कल आहे, लक्षात घ्या ना. सर्कल हे इमॅजिनरी सर्कल आहे. ऍक्च्युअली इकडे फक्त आपल्याला क्रँक आहे, कनेक्टिंग रॉड आहे आणि शाफ्ट आहे. हे सर्कल जे दिसतंय ते इमॅजिनरी आहे असं समजा. सर्कल फिरत नाहीये. ऍक्च्युअली फिरणारा जो कोण असेल तो क्रँकशाफ्ट आणि हा क्रँक आहे. हॅलो. येस सर. नाव इथपर्यंत काय अडचण? No, sir. आता इमॅजिन करा, हा जो शाफ्ट आहे, ठीक आहे, जो कट केला आपण इकडे क्रँकशाफ्ट, हा जो दिसतोय, ठीक आहे, हा जो क्रँकशाफ्ट आहे, तो क्रँकशाफ्ट जो काही आहे त्या क्रँकशाफ्टला मोटरचा शाफ्ट कपल केला जातो. आता इकडेच मी काढतोय बरं का, इथेच काढतोय, थोडस समजा. इकडे हा दुसरा शाफ्ट आहे असं समजा आणि ह्याला आपण कसला शाफ्ट म्हणूया? मोटरचा शाफ्ट. मी इथे एम लिहितो, मोटर शाफ्ट, आणि इकडे सी लिहिलं, क्रँकशाफ्ट. हॅलो. Yes. म्हणजे हा जो शाफ्ट आहे, ह्या शाफ्टला मोटरचा शाफ्ट हा कपल केला, ह्याला कपलिंग म्हणतात. वेन टू शाफ्ट वी आर कनेक्टिंग विथ इच अदर, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज वी आर कपलिंग आहे ना, बोथ शाफ्ट विथ इच अदर. ह्याला जोडलं आपण, दोन शाफ्टला एकत्र जोडलं, ह्या जोडण्याच्या प्रोसेसला कपलिंग असं म्हणतात मेकॅनिकल भाषेमध्ये. तर आपण इकडे शब्द वापरू की बोथ शाफ्ट, मोटर शाफ्ट अँड क्रँकशाफ्ट आर कपल्ड विथ इच अदर. काय अडचण? नो सर. No, sir. आणि इकडे मी असं मोटर आता जास्त दाखवता येणार नाही, ही मोटर आहे असं समजा आणि हा मोटरीचा शाफ्ट, ठीक आहे, इथं एम लिहितो मी, मोटर. मग ऍक्च्युली काय करणार आहे आपण? ही मोटर जी काही आहे, ह्या मोटरला आपण चालू करणार. हॅलो. येस सर.
मग मी मोटर चालू करण्यासाठी स्विच असतं तिकडे बघा आहे ना, नॉर्मली स्विच असतं, एक बटन असतं, ते इलेक्ट्रिकल बटन आहे असं समजा, स्विच आहे. तो स्विच मी एकतर खाली करेल किंवा वर करेल जर तो टॉगल स्विच असेल, किंवा जर तिथं बटन्स असतील तर ते बटन प्रेस केले जातात. नॉर्मली ग्रीन आणि रेड असे 2 बटन्स असतात, बरोबर? Yes, sir. काही ठिकाणी टॉगल स्विचेस असतात, वर खाली ओढता येतं, खटका म्हणतो आपण त्याला, काय बघा. आणि काही ठिकाणी बटन्स असतात. जर बटन्स असतील तर दोन रंगाचे बटन्स असतात, रेड आणि ग्रीन. ग्रीन म्हणजे तुम्ही, मला वाटतं, मोटर चालू केली का, रेड म्हणजे चालू केली? ग्रीन मध्ये चालू ग्रीन म्हणजे हा, ग्रीन बटन दाबलं म्हणजे मोटर चालू झाली, किंवा खटका असेल तर तो खटका खाली केला तर तो मोटर चालू झाली, खटका वर केला तर मोटर बंद झाली, असं काहीतरी समजू आपण. ठीक आहे. हॅलो. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Now you imagine I have started the motor. I pressed green button. After starting the motor, what will happen? Electrical energy will be converted into rotary motion. इकडे मग इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून मोटर चालू झाली, इलेक्ट्रिसिटी मिळली ह्या मोटरला, आणि हा जो काही शाफ्ट आहे तो रोटरी मोशन म्हणजे गोल फिरणं त्याचं चालू होईल. अशी रोटरी मोशन आहे असं समजा, गोल फिरणार ते असं. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हे रोटरी मोशन हे फिरायला लागलं, आणि हा शाफ्ट आपण कपल केलेला आहे, त्याच्यामुळे क्रँकशाफ्टला पण कसली मोशन भेटणार? हॅलो. रोटरी मोशन. Rotary motion. करेक्ट, रोटरी मोशन भेटणार ह्या क्रँक. 10 मिनिट राहिले बरं का लास्ट. ह्या क्रँकला पण रोटरी मोशन भेटणार. नाव यू इमॅजिन दिस क्रँकशाफ्ट विल हॅव रोटरी मोशन, अँड ऑन दिस क्रँकशाफ्ट crank is mounted, because of which, as crankshaft is having rotary motion, because of which this crank will also have rotary motion. त्याच्यामुळे ह्या क्रँकला पण, आणि तो असा फिरणार, इकडून असा फिरणार. ओके. क्रँकला पण रोटरी मोशन भेटली. काय अडचण? No, sir. Now you imagine this crank. आता इमॅजिन करा, ठीक आहे. दिस क्रँक अँड कनेक्टिंग रॉड्स, ठीक आहे. क्रँक अँड कनेक्टिंग रॉड आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ क्रँक पिन. आता इमॅजिन करा, सुरुवातीला आपला क्रँक जो काही आहे तो असा झिरो अँगल केलेला असं समजा, इथे येतो. ठीक आहे. मग इथे ज्या वेळेस असेल त्यावेळेस क्रँक पिन कुठे असेल? हो, इथे असेल. इमॅजिन करा. हॅलो. Yes, sir. Yes, sir. क्रँक पिन जर इथे असेल, क्रँक पिन जर इथे असेल तर तुमचा कनेक्टिंग रॉड हा असा कुठेतरी इथे असेल. हॅलो. इथे इमॅजिन करा. हॅलो. म्हणजे सगळे एका रेषेत, बरोबर? Yes, sir. हा, म्हणजे आपला पिस्टन जो काही आहे तो लेफ्ट मोस्ट पोझिशनला असणार. इथे डॉटेडनी दाखवलं, इकडे डॉटेड लाईन्स दिसतात का? दिस इज द पोझिशन ऑफ पिस्टन. दिस इज द पोझिशन ऑफ पिस्टन ऍट लेफ्ट मोस्ट पोझिशन म्हणू याला आपण. ह्या पोझिशनला आपण लेफ्ट मोस्ट पोझिशन ऑफ द पिस्टन इनसाइड द सिलेंडर असं म्हणू आपण. काय अडचण? No, No, sir. sir. आता हा क्रँक फिरायला लागला असं समजा. क्रँक फिरायला लागला असं समजा म्हणजे क्रँक जो काही आहे त्यांनी 90 डिग्री कंप्लीट केलं आहे. क्रँकनी 90 डिग्री कंप्लीट केलं म्हणजे क्रँक जो आहे इथं होता 0 डिग्री मध्ये, तो इथे आला असं समजा. इथे आला. हॅलो. Yes, sir. 90 डिग्री मध्ये इथे आला. म्हणजेच तुमचा पिस्टन जो काही आहे, नाव यू इमॅजिन बिकॉज ऑफ दिस कनेक्टिंग रॉड अँड क्रँक पिन, बिकॉज ऑफ दिस कनेक्शन, व्हॉट विल हॅपन? पिस्टन विल बी पुल्ड. तो ओढला जाणार फ्रॉम लेफ्ट टू राईट, इकडून इकडे. हॅलो. Yes, sir. पिस्टन जो इथे लेफ्ट मोस्ट पोझिशनला होता तो राईट मोस्ट पोझिशनला ओढला जाणार, बिकॉज क्रँक इज कम्प्लिटिंग दिस 90 डिग्रीज. तो इथं आल्यानंतर किती डिस्टन्स कंप्लीट करेल होतो? इथून समजा हे एल डिस्टन्स असेल, सपोज दिस इज द टोटल लेंथ. पिस्टन इकडून इकडे जाण्याचं हे कॅपिटल एल जर म्हणलं, जर तो 90 डिग्री कंप्लीट केलं तर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल किंवा कव्हर करेल? हॅलो. L minus 90. L minus 90. थोडस चुकलं. हॅलो. Sir, half of L. करेक्ट, हाफ ऑफ एल. अभिषेक इज राईट. L/2, हाफ ऑफ एल और L/2 म्हणजे तो पिस्टन जो काही आहे तो करेक्ट ह्या सेंटरला येईल. हॅलो. कॅन यू इमॅजिन?
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now you imagine this काय म्हणायचं क्रँक इज कम्प्लिटिंग 180 डिग्री म्हणजे असा अँगल 180. थोडस बरंच घाण झाली बरं का इकडे. हा थोडस इमॅजिन करा कुठपर्यंत आलं. इथे आला आता क्रँक. ठीक आहे असा इथे आला. ठीक आहे म्हणजे 180 डिग्री कंप्लीट केलं. ऍट दॅट टाइम पिस्टन कुठे येईल? राईट साइड ऑफ करेक्ट सिलेंडर. करेक्ट पूर्णपणे. म्हणजे पूर्णपणे तो इथे दाखवलेला आहे बघा. डॉटेड दिसतं का? हे डॉटेड दिसतं का ह्याला? येस सर. येस सर. ती इकडची जी होती ती लेफ्ट मोस्ट पोझिशन. ठीक आहे इकडची जी आहे ती राईट मोस्ट पोझिशन ऑफ द पिस्टन इनसाइड द सिलेंडर. आलं का लक्षात? येस सर. हा आता परत इमॅजिन करा तो जो काही क्रँक आहे त्यांनी 180 डिग्री नंतर अजून 90 डिग्री कंप्लीट केल्या म्हणजे 270 बरोबर. 9 त्रिक 27. हॅलो. येस सर. 27 म्हणजे तो क्रँक इथे येईल आणि त्यांनी 270 डिग्री असं कंप्लीट केलं असं समजा. त्यावेळेस परत पिस्टन कुठून कुठे जाईल? हॅलो. मध्ये करेक्ट तो राईट कडून मध्ये. करेक्ट राईट कडून तो लेफ्ट कडे जायला निघणार आणि बरोबर इकडे 270 डिग्री ज्यावेळेस तो कंप्लीट करेल क्रँक त्यावेळेस तो परत एकदा L/2 डिस्टन्स कव्हर करेल. पण ते L/2 डिस्टन्स जे असेल ते राईट कडून लेफ्ट कडे असेल. हॅलो. येस सर. ओके. येस सर. हा आणि मग परत ज्यावेळेस तो परत अजून 90 डिग्री ह्याच्यामध्ये कव्हर करेल त्यावेळेस तो ओरिजिनल पोझिशनला येईल. ज्यावेळेस तो ओरिजिनल पोझिशनला येईल त्यावेळेस त्यांनी 360 डिग्री कंप्लीट केलेला असेल. हॅलो. येस सर. 360 डिग्री त्यावेळेस तो कंप्लीट करेल. इट मीन्स 1 कम्प्लीट रिव्होल्युशन ऑफ क्रँक असं म्हणू आपण. ह्या क्रँकचं एक कम्प्लीट रिव्होल्युशन होईल. त्यावेळेस पिस्टन परत एकदा लेफ्ट मोस्ट पोझिशनला जाईल इथे. हॅलो. येस सर. म्हणजे थोडक्यात ठीक आहे लास्ट 4 मिनिट्स what is happening over here due to this crank and connecting rod mechanism. बघा मी काय म्हणतोय समजून घ्या. Due to this crank and connecting rod mechanism what is happening? Rotary motion of the crank will be converted into linear or reciprocating motion of the piston. Hello. येस सर. येस सर. म्हणजे आपण थोडक्यात काय केलंय रोटरी मोशनचं कन्व्हर्जन रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये केलं. हॅलो. हो सर. येस सर. येस सर. आणि हे करण्यासाठी कनेक्टिंग रॉड अँड क्रँक ह्या दोघांचा वापर झाला. त्याच्यामुळे ह्याला कनेक्टिंग रॉड आणि क्रँक अँड कनेक्टिंग रॉड मेकॅनिझम असं म्हणतात. Crank and connecting rod is the mechanism which is helping us to convert rotary motion of the crank into the reciprocating motion of the piston. Crank ला rotary motion आहे, piston ला reciprocating motion आहे. ह्या दोन्ही मोशन म्हणजे रोटरी मोशन रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी which mechanism we use? Crank and connecting rod mechanism we used. Hello. येस सर. हा तुमची ब्रँच जर सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर ब्रांच असेल तर तुम्हाला सेकंड किंवा थर्ड इयरला टॉम नावाचा सब्जेक्ट आहे थिअरी ऑफ मशीन्स. त्याच्यामध्ये हे क्रँक आणि कनेक्टिंग रॉड मेकॅनिझम तुम्ही डिटेलमध्ये शिकणार आहात थर्ड इयरला किंवा सेकंड इयरला. माहित नाही आता सिलेबस बराच बदलतो आहे. आमच्या वेळेस ते थर्ड इयरला होतं. समजलं का? येस सर. येस सर. येस सर. हॅव यू अंडरस्टूड? क्रँक म्हणजे काय, रॉड म्हणजे काय, क्रँक पिन म्हणजे काय, परत पिस्टन म्हणजे काय, पिस्टन पिन म्हणजे काय, सिलेंडर पिस्टन. समजलं का हे सगळं? येस सर. क्रँकशाफ्ट, मोटर शाफ्ट. ओके. मोटर हे बेसिक होतं का? हे थोडस बेसिक होतं आणि हे जर कळलं असेल तर आपल्याला वर्किंग समजेल
आणि हे जे आतापर्यंत आपण जे काही बघितलं ह्याला कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. हॅलो, दिस इज द कन्स्ट्रक्शन. Yes, sir. हो काय की कुठले कुठले मेकॅनिकल कॉम्पोनंट एलिमेंट्स ह्या पंप मध्ये आहेत, त्यांची अरेंजमेंट कशी आहे हे सांगणे म्हणजे ह्याला कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. कसा बांधला गेला हा पंप, त्याची बांधणी, पंपाची बांधणी, ठीक आहे, त्याला कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. आणि एकदा बांधणी कळली तर वर्किंग समजेल. हॅलो, Yes, sir. Yes, sir. तर अजून थोडासा पार्ट होता जो सांगायचा राहिला, तो आपण नेक्स्ट लेक्चरला सांगूया. त्याच्यामध्ये हे सक्शन पाईप एक येते, ठीक आहे. पाईप थोडक्यात सांगतो जाता जाता, 1 मिनिट आहे आपल्याकडे, ठीक आहे. पाईप विच कॅरीज लिक्विड फ्रॉम सम्प टू द सिलेंडर. Once again I am repeating, pipe which carries water from sump to the cylinder. This pipe is called as suction pipe. काय अडचण? No, sir. No, sir. No, sir. Another pipe we are calling it as delivery pipe. Let us understand